जानेवारीपूर्वी निवडणुका घ्यायच्या आहेत आणि त्या साधारण 2 ते 3 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता आहे। पण निवडणूक आयोग जे घोळ सध्या सुरू आहेत मतदार याद्यांमधल्या त्यावर काही उपाय सुचवू शकतं का? त्या संदर्भातले काही अपडेट्स? निश्चितच जो आरोप लावला होता महाविकास आघाडीने आणि जे पुरावे देखील सादर केले होते, आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन देखील दिलं होतं आणि त्यांच्या मतदारसंघांमध्ये जो काही घोळ झाला होता, एकेका घरावरती अनेक जी मतदार नावं नोंदवली गेली होती, हे सर्व घोळ जे आहेत ते दाखवले गेले होते। निवडणूक आयुक्तांची भेट 2-3 वेळेला घेतली गेली होती आणि त्यानंतर निवडणूक आयुक्तांनी आश्वासन देखील दिलं गेलेलं होतं। त्यामुळे या मतदार याद्यांमध्ये आणि मागणी केली होती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी की जोपर्यंत जी यादी आहे ती दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, नाहीतर आम्हाला कोर्टात जावं लागेल। त्यामुळे आता निवडणूक आयोग या गोष्टीला घेऊन आम्ही या जो मतदार याद्यांमध्ये जो काही घोळ झालेला आहे तो आम्ही दुरुस्त करू किंवा आम्ही यामध्ये काहीतरी मार्ग काढू, हे देखील आज सांगू शकतं। कारण जे आरोप लावले होते ते गंभीर होते आणि त्यामुळे या संबंधाने देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।